हाय हॅलो नमस्कार. आता सध्या पितृपक्षचा महिना चालू आहे. महिना म्हणजे 15 दिवस असतात. आपण आपल्या पितरांचं जेवण बनवत असतो आणि त्यामध्येही हा जो मेनू आहे तो प्रत्येक वेळा बनवला जातो आणि अगदी आपल्याला असं वाटतं की खूप कठीण आहे, पण अगदी सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला दाखवते. बेसन घ्यायचं 1 वाटी आणि त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे, बेसन घेतलेल्या वाटीने. आणि सेम आपल्याला छान टेक्स्चर न राहता एकदम स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकताय मी इथे त्याच वाटीने पाणी घेते. अर्धी वाटी परत मी अजून टाकलं होतं आणि ते मिक्सचर बनवून घेतलं. फोडणीला आपल्याला फक्त जिरं, मोहरी आणि जो हिरवा मसाल्याचं वाटण बनवलं आहे मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं, मिरची, कोथिंबीर, लसूण आणि जिरं. अद्रक पण घेऊ शकतो आपण त्यामध्ये. ओवा घ्यायचं, थोडंसं डायजेशनसाठी आपल्याला चांगलं असतं ओवा. बेसन असल्यामुळे आपल्याला पटकन डायजेस्ट होतं. आणि हे वाटण आपल्याला फोडणीत घालायचं आहे. मोहरीची फोडणी घातली आहे. जिरं आपण आधीच टाकलं होतं म्हणून मग तडक्यामध्ये टाकलं नाही आहे. मस्त मसाला भाजला ना. 1 ग्लास पाणी घेतलं होतं मी इथे तुम्हाला दाखवलं आहे. त्यामधनं तेवढंच पाणी उरलेलं होतं आणि फोडणीमध्ये पाणी आपल्याला अर्धा वाटीचं थोडंसं कमी एवढंच घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही इथे, कारण की मसाला जळत पण नाही आणि मग एकदम पीठ टाकलं ना मग चटकत नाही आणि गिठोळ्या होत नाही, म्हणून थोडंसं आपण आधी कढईत पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे मसालाही छान परतला जातो. चवीपुरता मीठ, हळद घालायची आहे. एक्स्ट्रा काहीच करायची गरज नाही आपल्याला. तोच मसाला आपण इथे वापरणार आहोत जो वाटण बनवला होता तो. आणि जे मिश्रण बनवलं होतं बेसनचं तेच आपल्याला टाकायचं. फक्त एवढंच आहे, गॅस कमी ठेवायचा आणि पटापट आपल्याला मिक्स करायचं, गिठोळ्या पडायला नको म्हणून. एकसारखं आपल्याला मिक्स करत राहायचं. विस्कर किंवा मग चम्मच जे आपल्याला जमत असेल त्याने आपण करू शकतो. मला इथे विस्कर जमतं म्हणून मी तेच घेतलं आहे. आणि अगदी 2 मिनटाच्या आत हे मिक्सचर असं घट्ट होतं. थोडंसं गॅस कमी करूनच आपल्याला 2 ते 3 मिनटं अजून शिजवून घ्यायचं. एकूण 4 ते 5 मिनटं लागतात हे तयार व्हायला. आणि आपल्याला समजतं की बेसन अगदी चमकायला लागतं किंवा चकाकी येते. कढईला पण थोडंसं लागलं आहे, म्हणजे मग बेसन तयार झालं आहे असं आपण समजू शकतो. पाटोडीचा जे मसाला असतो तो ग्रीस केलेल्या डिशमध्ये मी ते काढून घेतलं आहे. आणि गरम असतो खूप म्हणून अशी वाटी किंवा मग पेला घ्यायचा आहे सपाट बुंदाचा. त्याला थोडंसं तेल लावून आपण असं वड्या पाडायसाठी बनवून घेणार आहे. जसं आपण बर्फी वगैरेला बनवतो तसंच करायचं आहे आपल्याला. सेट करून घ्यायचं आहे छान. मी इथे वेळ लागतो आहे म्हणून मग हातानेच करायला घेते, मला तेच बरं वाटतं. पण खूप गरम असताना होत नाही म्हणून थोडं थंड पाण्याचा हात घ्यायचा आणि तसंच लावायचं. माझी मम्मीही असंच करते. इथे ना सुक्कं खोबरंही टाकतो किंवा मग ओलं खोबरंही टाकतात. मी इथे ओलं खोबरं किसून घेतलं होतं. खूप जास्त नाही, अगदी थोड्या प्रमाणात मी ॲड करते. वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे गार्निशिंगसाठी आणि असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे मग ते वाढताना किंवा मग आपण जेव्हा घेतो सर्व करायला तेव्हा पडत नाही, छान चिकटून राहतं. वरतून थोडी तीळ ॲड केली आहे मी. तीळ ऑप्शनल आहे, वाटलं तर आपण टाकू शकतो. आणि इथे मस्त आपली वडी तयार आहे. फक्त 10 मिनटं सेट व्हायला लागतात. आणि बघू शकताय तुम्ही इथे वडी छान तयार झाली आहे. मी गार्निशिंगसाठी हे वेगळं काढून ठेवलं होतं छान दिसावं म्हणून. वड्या थोडंसं दिसायलाही छान दिसतं आणि ह्या साईडला छोटे छोटे तुकडे बनले होते. आपण ते जी जाडी किंवा मग 1 सेंटी